Forming quadratic equation if its roots are given. If its roots are given. We know the standard form of quadratic equation. Standard form of quadratic equation is ax square plus bx plus c is equal to 0. Then we also know the relation between roots and coefficient of quadratic equation. Here ABC be the coefficient of quadratic equation and alpha and beta be the roots of quadratic equation. Coefficients are A, B and C, and roots of the quadratic equation are alpha and beta. Here A is equal to 1. A ची किंमत 1 असताना रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. A ची किंमत 1 असतानाचं रिलेशन आपण लिहिणार आहोत. व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट A is equal to 1. We write the relation. Sum of the roots, first relation, sum of the roots alpha plus beta is equal to minus b. Sum of the roots alpha plus beta is equal to minus b, means minus b is equal to alpha plus beta. Second relation is product of the roots. Products of the roots means alpha into beta is equal to c. We write this c is equal to alpha into beta. Putting this value in given standard form of quadratic equation. Given standard form of quadratic equation, we write the here minus b is equal to alpha plus beta, means b is equal to, we write b is equal to minus in bracket alpha plus beta. Minus b is equal to alpha plus beta means b is equal to minus in bracket alpha plus बीटा. याच्या किमती आहेत बी आणि सी च्या. या दोन किमती आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये ठेवायच्यात. बी ची किंमत किती आलेली बघा. व्हॅल्यू ऑफ बी ची किंमत आलेली आहे मायनस अल्फा प्लस बीटा आणि सी ची किंमत आलेली आहे अल्फा इंटू बीटा. या दोन किमती आपण या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ठेवणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म आहे आपला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या दोन किमती कशा आलेल्या आहेत बघा. रिलेशनवरून आलेल्या आहेत. क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा आणि कोएफिशिएंट ए बी सी यांच्यामध्ये रिलेशन आहे. या ठिकाणी ए ची किंमत आपण 1 घेतलेली आहे. ए ची किंमत 1 असतानाच रिलेशन आपण लिहिलेलं आहे. हे रिलेशन आलेलं आहे सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी, मीन्स मायनस बी इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. b is equal to minus in bracket alpha plus beta. Product of the roots हे relation आहे alpha into beta is equal to c, means c is equal to alpha into beta. हे relation आपल्याला या quadratic equation मध्ये standard form मध्ये आपल्याला ठेवायचं. Putting value of b and c in standard form,
we get the equation. Standard form आपला standard form is ax square plus bx plus c is equal to 0. या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण a ची किंमत b ची किंमत ठेवू. b is equal to minus alpha plus beta and c is equal to alpha into beta. We get the new equation. After putting value of b and c. This new equation is, here a is equal to 1. a ची किंमत तर 1 आहेच, तो 1 नाही लिहिला तरी चालणार आहे आपल्याला. म्हणजे फक्त काय लिहावं लागेल, x स्क्वेअर लिहावं लागेल. ओनली वी राईट x स्क्वेअर, क्वाड्रॅटिक टर्म x स्क्वेअर आली, प्लस b आहे. b ची किंमत किती आहे बघा, b ची किंमत आलेली आहे मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ही किंमत आपण लिहिणार आहोत मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस सी किती आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा एक रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला तयार झालेला आहे आणि हाच फॉर्म्युला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिले असता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच फॉर्म्युला आपण म्हणतो फॉर्म्युला ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे, फॉर्म्युला ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स दिले असता त्या रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला कसा आला, त्यासाठी आपण काय केलेलं बघा, रिलेशनचा यूज केलेला होता. स्टँडर्ड फॉर्म होता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. त्याचे कोएफिशियंट आहेत ए बी सी, त्याचे रूट्स आहेत अल्फा आणि बीटा. ए ची किंमत 1 आहे. रिलेशन येईल, पहिलं रिलेशन आलं तुम्हाला सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू मायनस बी, मीन्स मायनस बी इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा, मीन्स बी इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. प्रोडक्ट ऑफ द रूट्सचं दुसरं रिलेशन आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी, मीन्स सी इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा. ह्या किमती आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ठेवलेल्या आहेत. हा आहे स्टँडर्ड फॉर्म एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. बीची किंमत आपण घेतलेली आहे, बी इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, सी इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा, ए इज इक्वल टू 1. आफ्टर पुटिंग व्हॅल्यू ऑफ बी अँड सी वी गेट बी ए बी सी. ए ची किंमत 1 आहे, बी ची किंमत आहे मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, सी ची किंमत अल्फा इंटू बीटा. ह्या ए बी सीच्या किमती जर आपण या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ठेवल्या तर तुम्हाला इक्वेशन मिळेल एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अँड दिस इक्वेशन इज नोन ॲज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. वी यूज ॲज अ फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर गिव्हन. रूट्स दिले असता क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधण्यासाठी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. हा फॉर्म्युला कसा आला त्याचं हे सर्व एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एक्सप्लेनेशन हे मला जास्तीच्या माहितीसाठी हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हा फॉर्म्युला कसा तयार झाला त्याचं हे एक्सप्लेनेशन आहे. तुम्हाला काय हे परीक्षेला वगैरे विचारलं जाणार नाही, फक्त लक्षात ठेवायचं फॉर्म्युला तयार कसा झाला. नेक्स्ट आपण आता याची काही उदाहरणं घेणार आहोत, एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पलले पहिलं उदाहरण घेऊ.
form quadratic equation. Form quadratic equation whose roots are -5 and -7. whose roots are -5 and -7. -5 आणि -7 हे रूट असणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. त्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल, त्या रूट्सला आपण नावं देऊन ठेवू. पहिलं रूट आहे त्याला आपण अल्फा म्हणू. फर्स्ट रूट अल्फा इज इक्वल टू -b. गिवन आहे, गिवन अल्फा इज इक्वल टू -b. रूट्स दिलेले आहेत. बीटा इज इक्वल टू -7. अल्फा इज इक्वल टू -b, बीटा इज इक्वल टू -7. हे दोन रूट्स आहेत, असं काही नाही. अल्फा म्हणजे -5, बीटा म्हणजे -7. तुम्ही अल्फा -7 सुद्धा घेऊ शकता, बीटा -5 सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही. देन सेकंड स्टेप, रूट्सला नावं देऊन घेतली. दुसऱ्या स्टेपमध्ये यांची बेरीज करा, रूट्सची बेरीज. सेकंड स्टेप, सम ऑफ द रूट्स. अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5 प्लस -7. -5 प्लस -7 मीन्स -5 -7. वजा वजा काय होईल यांची, वजा वजा बेरीज होईल. आलेल्या बेरजेला वजाचं चिन्ह राहील. -5 -7 मग 7 आणि 5 12. हे -12 उत्तर येईल याचं. -12 -12. अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली तुम्हाला -12. अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -12. दुसरी किंमत शोधायची आहे, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. रूट्सचा गुणाकार करून दुसरी किंमत शोधायची आपल्याला, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. सेकंड व्हॅल्यू, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स मीन्स अल्फा इंटू बीटा. रूट्स कोणते, पहिलं अल्फा आहे -5, बीटा आहे -7. यांचा गुणाकार करायचा. -5 इंटू -7 वी गेट द प्रॉडक्ट. मायनस मायनस गुणाकार होतो, प्लस होतो. -5 -7 7 5 35. हा गुणाकार होतो. वजा वजा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल. मायनस मायनस प्रॉडक्ट अँड डिव्हिजन ऑलवेज पॉझिटिव्ह. हा गुणाकार येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू +35. आता ह्या दोन किमती रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे आपला तयार झालेला फॉर्म्युला, त्याच्यामध्ये आपण ह्या दोन किमती ठेवणार आहोत. देन राईट द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. याच्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोन किमती ठेवायच्या. पहिली किंमत आपण ठेवू अल्फा प्लस बीटाच, x² मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेले बघा, अल्फा प्लस बीटा -12 आले. अल्फा प्लस बीटा इज -12. आपण -12 ही किंमत ठेवू, कंसामध्ये येईल -12. x² मायनस इन ब्रॅकेट -12 ब्रॅकेट कंप्लीट इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे, अल्फा इंटू बीटा आहे +35 +35 इज इक्वल टू 0. याला सोपं रूप द्या, कंस सोडवा. आता कंस सोडवला, x² मायनस इंटू
मायनस म्हणजे -1 असतो कोएफिशियंट, -1 असणार आहे. ब्रॅकेटला जर मायनसचं साईन असेल तर त्याला -1 हा कोएफिशियंट असतो. आणि ह्या -1ने जर तुम्ही ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं म्हणजे प्रोडक्ट येणार आहे, मायनस मायनस प्लस येणार आहे, म्हणजे +12 असणार आहे. या ठिकाणी +12 येईल, +12x +35 इज इक्वल टू 0. हे झालं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याचे रूट्स आहेत -5 अँड -7. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळणार आहे तुम्हाला -5 आणि -7. तुम्ही हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी फॅक्टरायझेशन मेथडने सोडवून बघितलं त्याचे रूट्स येतात का नाही तुम्ही चेक करू शकता. रूट्स 100% येणार आहेत. रिलेशनवरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, दुसरं उदाहरण घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत आपण. Form quadratic equation. Form quadratic equation whose roots are -1/2 and 3/2. थोडा हायर लेवलचं आपण उदाहरण घेतो. थोडी काटेने पातळी आता जास्त असणार आहे. रूट्स फ्रॅक्शनमध्ये आलेले आहेत. सुरुवातीचे रूट्स कसे होते, पूर्णांकात होते, कंप्लीट नंबर होते, ते पूर्ण संख्या होत्या. आताचे जे रूट्स आहेत हे कसे आहेत, फ्रॅक्शनमध्ये आहेत. त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन वाढणार आहे. फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप काय असणार आहे आपली, गिवन जे रूट्स आहेत त्यांना आपण नावं देऊन घ्यायचे. तर नावं देऊ आपण अल्फा. पहिलं रूट असेल त्याला नाव देऊ अल्फा इज इक्वल टू -1/2. बीटा इज इक्वल टू 3/2. हे झालं अल्फा आणि बीटा. नावं दिली रूट्सला आपण. नावं दिल्यानंतर त्यांची बेरीज करायची आणि नंतर गुणाकार करायचा. त्या रूट्सची बेरीज आणि नंतर गुणाकार करू आपण. सुरुवातीला आपण बेरीज करू, सम ऑफ द रूट्स म्हणू. सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा -1/2 प्लस बीटा 3/2. फ्रॅक्शन आहे, फ्रॅक्शनची बेरीज करताना छेद सारखा नसेल तर छेद सारखा करून घ्यायचा. या ठिकाणी छेद सारखा आहे, छेद सारखा करायची काही गरज नाही. बेरीज काय येईल बघा, छेद सारखा असेल तर आपण अंशांची बेरीज वजाबाकी करतो आणि छेद आहे असेल येतो -1 + 3/2. ही स्टेप तुम्हाला मिळणार आहे. याच्यानंतर आणखीन सोपं रूप दिलं आपण अंशाला -1 + 3. -1 + 3 means after simplify this अल्फा प्लस बीटा -1 + 3 अधिक वजा होणार आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होईल. मोठ्या संख्येचं चिन्ह देता येईल आपल्याला. 3 + 1 म्हणजे 2 येईल. 2/2. 2/2 पुन्हा भाग जाणार आहे. बे भाग जात असेल तर लावायचं आपल्याला. 2/2 हे अल्फा प्लस बीटाची किंमत तुम्हाला मिळेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 ही किंमत मिळाली. याला आपण एक नाव दिलं तरी चालेल, 1. अल्फा प्लस बीटा याला आपण एक नाव देऊ. द प्रॉडक्ट ऑफ द रूट्स फाइंड आउट करू आपण. प्रॉडक्ट ऑफ द रूट्सचा गुणाकार अल्फा इंटू बीटा. किमती जर ठेवल्या आपण अल्फा आणि बीटाची, अल्फाची किंमत काय, बीटाची किंमत काय बघा. अल्फा इंटू बीटा. अल्फा किती आहे -1/2, बीटा आहे 3/2. -1/2 -1/2 इंटू 3/2. या किमती ठेवल्या. गुणाकारात आपण अंशाने अंशाला गुणतो, छेदाने छेदाला गुणतो. यांचा गुणाकार काय येईल
अल्फा इंटू बीटा, अंशाने अंशाला गुणायचं -1 × 3, छेदाने छेदाला गुणायचं 2 × 2. हा गुणाकार किती येणार आहे बघा, गुणाकार येईल प्लस मायनस, प्रॉडक्ट हा मायनसच असतो गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये, अधिक वजा गुणाकार भागाकार हा मायनसच असणार आहे. हा -3 × 3 येईल -3, 2 4. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स मिळालेले आहे तुम्हाला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -3/4. याला आपण बॉक्स करू. याला 2 नाव देऊ, इक्वेशन 2 नाव देऊ 2. देन आफ्टर फाइंडिंग व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा, राइट द रिक्वायर्ड quadratic equation. Required quadratic equation is x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. हे आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये किमती ठेवायच्यात अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटाच्या किमती ज्या वरती आलेल्या आहेत फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम 1 and 2 म्हटलं तरी चालेल. त्याच फ्रॉम 1 and 2 we write the value of alpha plus beta, putting value of alpha plus beta and alpha into beta in required quadratic equation. x square माइनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 1 आलेला, अल्फा प्लस बीटा आहे 1x प्लस अल्फा इंटू बीटा किती आलेलं आहे बघा, अल्फा इंटू बीटा आलेलं -3/4, -3/4 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -3/4 इज इक्वल टू 0. ब्रॅकेटचं सॉल्व केलं, ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळेल x स्क्वेअर -1x प्लस मायनस, या ठिकाणी प्रोडक्ट मायनस होणार आहे -3/4 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी c ची किंमत ही फ्रॅक्शनमध्ये आलेली आहे. आता हा फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे, पूर्ण संख्येत कन्वर्ट करायचं आहे. छेद हा 4 आपल्याला नको आहे, छेदामधला हा 4 हा नको आहे. मग हा घालवण्यासाठी काय करावं लागेल, इक्वेशनच्या दोन्ही बाजूला 4 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय 4. सिम्प्लिफाय करा. असं जर तुमचा जर ए बी सीच्या किमती जर फ्रॅक्शनमध्ये येत असतील, येणार नाही, बी ची किंवा सी ची किंमत जर फ्रॅक्शनमध्ये जर आली तर त्यातला जो छेद आहे हा छेद काय करायचा, आपल्याला घालवायचा. छेद घालवण्यासाठी मग तुम्ही त्या छेदाचा लसावी काढू शकतात आणि लसावी जेवढा येईल, लसावीप्रमाणे तुम्हाला तो छेद घालवता येतो. त्या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला आहेत पुस्तकात, तुम्ही त्याचा अभ्यास कराच. आपल्याला आहेत आता छेद 4 नको आहे, 4 ने आपण मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बोथ साइड्स, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 4. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन मिळणार बघा, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला 4 ने मल्टिप्लाय करायचे. प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करू, डायरेक्ट करू. आता 4 × x स्क्वेअर 4x स्क्वेअर येईल, किंवा एखादी स्टेप वाढवायची असेल तर वाढवू आपण. 4 × x स्क्वेअर, नंतर पुढे येईल -1x × 4, पुढं -3/4 × 4 इज इक्वल टू 0 × 4. करा गुणाकार हा 4 × x स्क्वेअर 4x स्क्वेअर मिळेल, -1x × 4 -4x, तर 4 एके 4 इथे 1चा भाग जाईल, 4 एके 4, फक्त -3 शिल्लक राहणार आहे, -3 इज इक्वल टू 0 × 4. 0ला कोणत्याही संख्येने गुणला असता किंवा भागला असता त्याचं उत्तर हे 0च असणार आहे.
हे असणार आहे तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. 4x² - 4x - 3 = 0. याचे जर रूट्स तुम्ही फाइंड आउट केले तर हे रूट्स येणार आहेत -1/2 आणि 3/2. तुम्ही हे चेक करू शकता. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सोडवून रूट्स तेवढे येतात का ते बघू शकता. आणखीन एक तिसऱ्या पद्धतीचं उदाहरण आपण घेणार आहोत. तिसरा टाईप आहे याच्यात. तिसऱ्या टाईपमध्ये तुम्हाला एकच रूट दिलं जातं. यू हॅव टू गिवन ओनली वन रूट. इफ one root of quadratic equation is 5 minus root 3, 5 minus root 3, then form the quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक रूट आहे 5 - वर्गमूळात 3. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. अशा पद्धतीचं जर उदाहरण आलं तर सोपं आहे. बायनॉमियल सर्ड आहे. वन रूटचे दिलेलं आहे तुम्हाला. हे वन रूट हे बायनॉमियल सर्ड आहे. बायनॉमियल सर्ड. सेकंड रूट तुम्हाला घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे. वन रूट त्याला आपण पहिल्याला अल्फा म्हटलं. 5 minus root 3. सेकंड रूट फक्त चिन्ह बदलून घ्या. बीटा मायनसच्या ऐवजी काय करा प्लस बाकीच्या किमती आहे अशा लिहून घ्यायच्यात. बीटा = 5 + √3. बायनॉमियल सर्ड्सचा टाईप आहे हा रूट. पहिलं रूट जे आहे ते लिहून घ्यायचं. अल्फा नाव देऊ त्याला आपण. दुसरा रूट लिहिताना मात्र चिन्ह बदला. मायनस असेल तर प्लस करा, प्लस असेल तर मायनस करा. हे झाले दोन रूट्स. आता यांची आपल्याला बेरीज करायची. सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स. अल्फा प्लस बीटा = 5 minus √3 plus 5 plus √3. Alpha plus beta = 5 minus √3 plus 5 plus √3. यामध्ये -3 + 3 कॅन्सल होणार आहेत. सो उत्तर 0 येणार आहेत. फक्त शिल्लक काय राहणार आहे बघा. 5 + 5 + 5 यांची बेरीज होईल. 5 आणि 5 10 येईल. म्हणून आपण दुसऱ्या स्टेपला लिहू. अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट्स. अल्फा प्लस बीटा = 10. याला आपण नाव देऊ 1. इक्वेशन 1 नाव देऊ. असंच आपल्याला आता प्रॉडक्ट ऑफ द रूट्सची किंमत शोधायची. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. रूट्सची बेरीज झाली. रूट्सचा आपल्याला गुणाकार शोधायचा. आता प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स अल्फा * बीटा = 5 minus √3 * 5 plus √3. गुणाकार आहे. या किमती पाहून तुमच्या असं लक्षात येणार आहे बघा. 5 minus √3 * 5 plus √3. याच्यावरून असं लक्षात येईल की a + b * a - b हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे, समोर दिसला पाहिजे. तो एक्सपान्शन फॉर्म्युला कसा a + b * a - b = a² - b². या एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार याची मांडणी जर केली तर तुम्हाला पुढची स्टेप मिळणार आहे. पुढची स्टेप मिळेल 5चा वर्ग होईल. म्हणजे हा 5 म्हणजे झाला a आणि √3 हा झाला b झाला. a² - b² म्हणजे √3चा वर्ग केला. a² - b²चा
एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार आपण यांची मांडणी करू. एकदम सोपा गुणाकार. अशी मांडणी केली तर लगेच तुम्हाला सोडवता येणार आहे. 5चा वर्ग माहीत आहे सर्वांना, 5 5 25. √3चा स्क्वेअर करायचं. √3चा स्क्वेअर, रूटमध्ये कोणतीही संख्या लिहिली आणि त्याचा जर स्क्वेअर केला तर त्याचा स्क्वेअर हा तीच संख्या असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, समजा आता मी रूटमध्ये मी 2 घेतला आणि त्याचा वर्ग केला. √2चा स्क्वेअर हा किती येणार आहे? 2च येईल. √4 घेतला त्याचा स्क्वेअर केला हा किती येईल? 4च येईल. √5 आहे त्याचा स्क्वेअर केला हा किती येणार आहे? 5च असणार आहे. रूटमध्ये कोणतीही संख्या असली आणि त्याचा जर वर्ग केला तर तो वर्ग हा तीच संख्या राहणार आहे. त्यामुळं वेगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. √3चा जर स्क्वेअर केला तर हा येणार आहे 3च असणार आहे. √3चा स्क्वेअर हा 3च असेल. 25 - 3, 25 - 3 जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन येणार आहे 22. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 22. याला आपण 2 नाव देऊ. इक्वेशन 2. प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 22. एकदा ओव्हरलुक करा सर्व स्टेप्स. काय काय दिले बघा. एक रूट दिलेला आहे 5 - वर्गमूळात 3. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं की त्याचं एक रूट हे असणार आहे 5 - √3. त्या रूटला आपण नाव दिलं अल्फा. दुसरं रूट आपण लिहिलं. पहिल्या रूटवरून दुसरं रूट लिहायचं, फक्त चिन्ह बदलायचं आहे. पहिलं रूट आहे हे 5 - √3. साईन चेंज केला आपण. इथं मायनसचं घेतलं, फक्त प्लस साईन बदला. मायनसचं प्लस करा, प्लस असेल तर मायनस करा. बेरीज केली, रूट्सची बेरीज केली. अल्फा प्लस बीटा. यामध्ये -3 + 3 कॅन्सल होईल. 5 + 5 10 येईल. रूट्सची बेरीज झालं. रूट्सचा गुणाकार केला आपण. रूट्सचा गुणाकार करताना a² - b² ह्या एक्सपान्शन फॉर्म्युल्याचा यूज केलेला आहे. a² - b² एक्सपान्शन फॉर्म्युला येतो a + b × a - b. समजा आता हा या ठिकाणी a आहे. a इज इक्वल टू 5, b इज इक्वल टू √3. aचा स्क्वेअर 5चा वर्ग वजा √3चा वर्गमूळात 3चा वर्ग. 5चा वर्ग आला 25. वर्गमूळात 3चा वर्ग येणार आहे 3. वर्गमूळात कोणतीही संख्या असली आणि त्याचा जर वर्ग केला, रूटमध्ये कोणतीही संख्या असेल आणि त्याचा जर वर्ग केला तर त्याचा वर्ग हा तीच संख्या राहते. अल्फा × बीटा प्रॉडक्ट ऑफ द रूट्स इज इक्वल टू 22. आता ह्या किमती रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला ठेवायच्यात. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं? रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. या किमती जर आपण ठेवल्या फ्रॉम 1 and 2 म्हणून इक्वेशन 1 and 2. फ्रॉम 1 and 2 या किमती तुम्हाला मिळालेल्या आहेत. अल्फा प्लस बीटा किती आहे? 10 आहे. आणि अल्फा इंटू बीटा किती आहे? 22. या दोन किमती आपण ठेवणार आहोत. x² मायनस अल्फा प्लस बीटा आहे 10. x² मायनस 10x प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे? 22 इज इक्वल टू 0. हे आहे तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याचे जर तुम्ही रूट्स फाइंड आउट केले, फॉर्म्युला मेथडने फाइंड आउट करा किंवा कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने सोडवा. फॅक्टरायझेशन मेथडने काय याचे फॅक्टर पडणार नाहीत. ते दोन मेथडने जर गेला तुम्हाला याचे रूट्स मिळणार आहेत 5 - √3 आणि दुसरं रूट मिळेल 5 + √3. असे दोन रूट मिळतील. हे तुम्ही व्हेरीफायसुद्धा करू शकता
आन्सर तुम्ही व्हेरीफाय करू शकता सोडवून. जर परीक्षेला वेळ असेल तरच व्हेरीफाय करायचं, वेळ नसेल तर व्हेरीफाय करायची गरज नाही.